सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी विशाल पाटील राधाकिशन कराडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पावसाळी अधिवेशन या अधिवेशनामध्ये जो राज्य सरकारने एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे, एक योजना काढण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजेच शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज मोफत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तो शासन निर्णय कशा प्रकारे, त्यामध्ये काय काय तरतूद आहे आणि कोण शेतकरी पात्र आहेत याविषयी संपूर्ण माहिती यामध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबतचा हा 25 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत हा 25 जुलै 2024 रोजीचा हा GR काढण्यात आलेला आहे. यामध्ये असं दिलेले आहे, महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दलयू आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत माननीय महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास त्रिफेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशन 2024 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणी आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे. याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही घोषणा माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यानुसार ही जी मोफत वीज मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये या योजनेचा कालावधी कसा आहे बघा. सदर योजना 5 वर्षासाठी आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यामध्ये राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. म्हणजेच 7.5 HP पर्यंत जे मोटार आहेत त्या सर्वांचे शेतीपंपाचे जे शेतीपंप ग्राहक आहेत त्यांचे पूर्ण वीज बिल हे
माफ होणार आहे. त्यामध्ये अंमलबजावणी कशी होणार आहे बघा. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आलेले आहे. त्यामुळे एप्रिल 2024 पासून ते मार्च 2029 पर्यंत 5 वर्ष ही योजना आखण्यात आलेली आहे. या 5 वर्षामधील कृषी पंपांचं जे वीज बिल आहे ते या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय 25 जुलै म्हणजेच आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. पावसाळी अधिवेशनात घेतलेला हा निर्णय आहे. धन्यवाद.